सर्वांना नमस्कार। राष्ट्रीय महिला हिंसाचार प्रतिबंधक समितीचं जे काम चालू आहे आणि ज्या पद्धतीत आपल्याला रिस्पॉन्स मिळतोय त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि आभार। अशाच पद्धतीत आपल्याला कार्य करत राहायचे आहे। रोज आपल्याला या ग्रुपमार्फत सुद्धा किंवा मी वैयक्तिक जेव्हा काही मीटिंग्स करते आपल्या ग्रुपतर्फे मला भरपूर रेफरन्सेस मिळत आहेत। त्या संदर्भात मी फोनवरून अजून वैयक्तिक मीटिंग असं मी कनेक्ट होत असते। नुकतंच आपल्याला शिर्डीतून एका सरांनी फार मोठं म्हणजे त्यांनी सांगितलं की तुमच्या समितीचं काम खरंच खूप चांगलं आहे, पण आम्हाला अजून त्याच्याबद्दल माहिती मिळेल आणि त्या संदर्भात पाहिजे तर आपण एक वर्कशॉप मोठं अरेंज करू शकतो, एक मोठा मेळावा ठेवू शकतो शिर्डीला, पाहिजे तर मी पूर्णपणे त्याची जबाबदारी घेतो, अशी एक ऑफर आलेली आहे। त्याचबरोबर त्यांनी अजून काही महिलांचे रेफरन्स दिले, जे पनवेलचे एक मॅडम आहेत, ते पण एक सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत, ते सुद्धा महिलाच्या निगडीत किंवा सामाजिक प्रश्नाच्या निगडीत कामं बघतात। त्यांनी सांगितलं त्यांच्याशी पण तुम्ही कनेक्ट व्हा। अशा पद्धतीत आता आपल्या समितीचं काम थोडं म्हणू शकतो एक रुळावर आलेलं आहे आणि कुठेतरी आता एक दिशा आपल्याला हळूहळू कळायला लागलेली आहे। आता ह्याचबरोबर मला नक्कीच आता एक पाऊल आपण पुढे घेणार आहोत। लास्ट मीटिंगमध्ये आपण फक्त सांगितलेलं की कोणाकोणाला इंटरेस्ट आहे या समितीत काम करायचं किंवा अजून कोणाचे काही आयडियाज आहेत तर त्याचं पुढचं पाऊल कसं उचलायचं त्या संदर्भात आपल्याला एक मीटिंग लवकरच ठेवायची आहे। पण त्या अगोदर मी हे व्हिडिओ ह्यासाठी फ्लॅश करते की ह्यामध्ये अजून आपल्याला काही असे उपक्रम राबवायचे आहेत आणि लोकल लेवलला आपल्याला काही ना जबाबदाऱ्या द्यायच्या आहेत। तो ह्याच्यामध्ये प्रत्येकजण कुठली कुठली जबाबदारी उचलू शकतो, कुठल्या कुठल्या प्रकारचं तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊ शकता, जसं आज वंदना मॅडमने घेतलं, चंद्रकांत सरांनी घेतलं, तसंच अजून तुम्हाला स्वतःहून जे जे काही आयडियाज सुचत आहेत त्याप्रमाणे आपल्याला आता इम्प्लिमेंटेशन चालू करायचं आहे। सो माझ्याकडे सध्या एक कल्पना आहे, नक्कीच तुम्ही ह्या व्हिडिओनंतर त्याचं तुम्ही ग्रुपवरती रिस्पॉन्स तुमचे टाकू शकता। आत्ताची करंट परिस्थिती बघता ओव्हरऑल जितकं मी पण ॲनालिसिस केलं आणि आतासुद्धा जे सध्या चालू आहे त्याप्रमाणे मी मागे मिताली मॅडमशी पण चर्चा केली होती की आपल्याला एक सही मोहीम राबवायची आहे। सो या सही मोहीममध्ये काय असणार, आपण एखादं असं एक लोकेशन ठरवणार आहोत, ते पण तुम्ही ग्रुपमध्ये डिस्कस करून सांगू शकता। तेच आपण नंतर मोठ्या प्रमाणात बाकी जिल्ह्यात पण करू, पण पहिला आपली इथूनच सुरुवात झालेली आहे टीमची, तर त्यामुळे पहिला प्रेफरन्स मी नक्कीच तुमच्या टीमला देते की एक कुठलं तरी एक ठिकाण निवडून आपल्याला तिथे सही मोहीम राबवायची आहे। सही मोहीममध्ये काय असणार आहे, आपल्याला पहिलं म्हणजे लोकांना भेडसावणारे जे प्रश्न आहेत ते त्याच्यामध्ये त्यांच्याकडून घ्यायचं आहे। त्याचा फॉर्मॅट माझ्याकडे आहे, मी तो ग्रुपवरती शेअर करते, त्याच्यात सुद्धा आपल्याला जर का काही बदल करायचा असेल तर मला नक्की सांगा। त्याच्यामध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगते की काय आहे त्याच्यामध्ये। जसं एक उदाहरण देते, आम्ही उल्हासनगर महानगरपालिकामध्ये जे आयुक्त मॅडम आहेत त्यांना भेटण्यासाठी जसं प्रत्येकाला एक सरकारी वेळ असते 3 ते 5 अशी एक वेळ असते जेव्हा तुम्ही सामान्य नागरिक जाऊन भेटू शकता त्या अधिकाऱ्यांना, पण वारंवार ते त्याच टायमाला त्याच दिवशी किंवा त्या वेळेतच कधी मीटिंगला जाते, कधी बाहेर जाते, कधी अवेलेबलच नसते, असं भरपूरदा व्हायला लागलं। असं स्थानिक खूप तक्रारी यायला लागल्या। त्याचबरोबर मग मी स्वतः वैयक्तिक जेव्हा गेली, मी लिटरली त्यांना सांगितलं की मला महासंचालक जे आहेत, पोलीस महासंचालक, त्याची अपॉइंटमेंट मला भेटलेली आहे, त्याच्यासाठी मला अगोदर तुमचे 5 मिनिटं लागतील, कारण हा मुद्दा मी नंतर तिकडे नेणार आहे, पण त्या अगोदर असं नको व्हायला की तुमच्याशी मी डिस्कस नाही केलं। सो मला असं वैयक्तिकरित्या वाटतं की पहिलं तुमच्याशी डिस्कस करूया, डिस्कस केल्यानंतर मग मी तिथे हे करू शकते आणि त्या संदर्भात 5 मिनिटाचा वेळ पाहिजे। पण लिटरली त्यांना भेटणं तर सोडा, तिथे पोलिसांचा गराडा आला, त्यांनी मला नजरबंद किंवा नजरकैद म्हणतात तसं करून तिथे कमीत कमी माझा अर्धा पाऊण तास 1 तास खाल्ला। त्यांना मी म्हटलं जर तुमची आयुक्त मॅडम महिला असून जर मला भेटायला तयार नसेल तर कमीत कमी 5 मिनिटं तुम्ही फोनवर तरी बोलू शकता। फोनवर पण बोलायला तयार नाही, ती केबिनमध्ये हजर होती, सगळा गोंगाट गोंधळ बाहेर जो चालू होता सगळं त्यांच्यापर्यंत पोचत होतं, पण 5 मिनिटं हा वेळ तिच्याकडे नव्हता नागरिकाला द्यायला किंवा मी महिला असून मला द्यायला। सो ही अशी काही परिस्थिती आहे। सो आम्ही त्याच्यानंतर काय केलेलं, एक सही मोहीम जसं मी म्हणाली ते राबवलं। त्याच्यामध्ये आम्ही काय केलेलं, आम्ही लिहिलेलं की आमच्या इथे जसं प्रभाग समिती आहे, तुमच्याकडे पण वेगवेगळे प्रभाग असतील, सो त्यामध्ये लिहिलेलं की नागरिकाचं नाव, प्रभागाचं जे नंबर असतो, प्रभाग 1, 2, 3, सो प्रभाग क्रमांक, त्यानंतर तुमच्या प्रभागात असलेली समस्या
ॲज अ नागरिक म्हणून ती मेन्शन करायची. नंतर तिथे जे सरकारी अधिकारी आहे किंवा जे काही सरकार कार्यालय आहे त्याच्यातील तुम्ही संतुष्ट आहात की नाही. जर नाही, होय नाही असा कॉलम ठेवलेला, होय किंवा नाही. काही लोकांनी त्याच्यात पण सांगितलं, आम्हाला एक सुधारणा करायला लावली की इन डिटेलमध्ये, ज्याच्यामध्ये की काय सुधारणा हवी किंवा काय प्रॉब्लेम्स आहेत. मग त्यांनी लिहिलं आम्हाला कचऱ्याचा इश्यू आहे, आम्हाला इथे रस्त्याचा इश्यू आहे, आम्हाला पार्किंगचा इश्यू आहे, असे बरेच त्यांनी मुद्दे त्याच्यामध्ये लिहिले. त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये अजून एक कॉलम ॲड करा की कुठल्या अधिकाऱ्यांपासून त्यांना त्रास झालेला आहे, की आम्ही या अधिकाऱ्याला वारंवार भेटतोय पण आम्हाला तिथून काम होत नाही आहे. असं सुद्धा आपण जर आपल्याकडे सही मोहीम थ्रू नागरिकांचं नाव, तिथे त्यांचे सही, मग त्याच्यानंतर ऑफकोर्स त्यांना फोन नंबर कम्फर्टेबल असेल तर, नसेल तर इट्स ओके. ते थोडक्यात कुठल्या एरियात राहतात ते जरी कळलं तरी बस आहे. असं करून त्यांची सही मोहीम आपण घेऊन ते पत्र आपण लोकल लेवलला तर द्यायचंच आहे, लोकल अथॉरिटीजकडे. त्याचबरोबर त्याची एक कॉपी मंत्रालयात पण जाणार आणि त्याच्यानंतर आपण ईमेल मार्फत ते आपण सेंट्रल म्हणजे जे केंद्र सरकार आहे त्या लेवलला पण पाठवणार, जेणेकरून तिथपासून जे आहे त्या लोकांपर्यंत सगळं कळणार की बाबा हे अधिकाऱ्यांची अशी तक्रारी का बरं येत आहेत किंवा काय गोष्टी आहेत. मग त्याच्यानंतर आपल्या समितीच्या लेटर हेड थ्रू आपण त्याचा फॉलोअपसुद्धा घेऊ शकतो. त्याच्यात पण आपल्या समितीत म्हणून मी म्हटलं की आपल्याला आता रोल डिसाईड करणं खूप गरजेचं आहे, कारण त्याच्यावर सह्या जाणार आपल्या समितीतले जे पदाधिकारी आहेत त्यांचे. माझं आणि राष्ट्रीय अध्यक्ष त्यांची सही असेलच, पण प्राधान्याने पहिलं कोणाला कॉन्टॅक्ट करायचं तर आपल्या पदाधिकारी म्हणजे आपल्या या समितीचे जे पदाधिकारी असतील त्याच्यामधले जे आहेत त्यांचे सिग्नेचर त्याच्यामध्ये कंपल्सरी असणार आहे. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे जेणेकरून ते त्यांना कॉन्टॅक्ट करतील. ओके, सो असं काही माझं प्लॅन चाललेलं आहे. यावर तुम्ही नक्कीच तुमचं मत द्या. फॉर्मॅट मी या व्हिडिओ नंतर लगेचच टाकते, त्यात पण मला इम्प्रोव्हायझेशन सांगा. आणि वंदना मॅडमने पण एक चांगला उपक्रम सुचवला आहे, त्याच्यावर पण आपण नक्कीच वर्कआउट करूया. त्याचेही काही पत्रव्यवहार आपण मंत्रालय लेवलला करू शकतो, स्थानिक लेवलला करू शकतो, जेणेकरून त्याचा जे काही रिस्पॉन्स असेल ते ऑटोमॅटिकली आपल्याला कळेल. त्याचबरोबर चंद्रकांत सरांनी पण काही मुद्दे मांडलेले आहेत, सो त्याच्यावरती पण आपल्याला RTI रिलेटेड काही वर्कशॉप्स मी स्टार्ट करणार आहे. सो त्याच्यासाठी फक्त मला काय लागेल की तुमचे टायमिंग कुठले सुटेबल आहे. सो त्या रिलेटेड पण मी एक मेसेज टाकेन. सो आता आपल्याला ॲक्टिव्हिटीज हे वाढवायचे आहेत, तर त्या संदर्भात प्रत्येकाने आपला वेळ आणि तुमची अवेलेबिलिटी सांगावी. शक्यतो काही सेशन्स असे असणार जे रेकॉर्डेड असणार, जेणेकरून तुम्ही परत ते ऐकू शकता आणि त्या संदर्भात तुम्ही फीडबॅकसुद्धा देऊ शकता. ओके, सो पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप अभिनंदन, खूप खूप धन्यवाद की या समितीचं काम मी सुरू करताना विचार केलेला की कुठे जाईल काय जाईल, पण तुम्ही फार कमी वेळात खूप चांगले रिस्पॉन्स देताय. अजून काही लोक आपण नक्कीच ह्याच्यासोबत जोडूया आणि जमल्यास आपण आपल्या लोकल लेवलला पण एक छोटासा मेळावा जर का ठेवू शकलो तर त्या संदर्भात पण आपण त्याच्यामध्ये प्लॅन करूया. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. ह्या व्हिडिओबद्दल नक्कीच तुम्ही तुमची प्रतिक्रिया मला द्याच आणि जो फॉर्मॅट मी टाकते त्याच्यात पण काय सुधारणा करायचं आहे तेही सांगा. ओके, धन्यवाद.